आता तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर आहात, स्ट्रक्चरल इंजिनियर आहात, कोणत्याही सिव्हिल कन्स्ट्रक्शन एरियामध्ये काम करत आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी बनवते. तुम्ही जर ड्राफ्ट्स पर्सन आहात, टेक्निशियन आहात किंवा सिव्हिलमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करता आहे, इवन तुम्ही प्लंबर आहात किंवा टाईल मेसन आहात, तुम्ही ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये पण जरी सिव्हिलमध्ये काम करत असाल आणि तुमची जी ऑक्युपेशन कॅटेगरी आहे ती 190 आणि 491 मध्ये बसत असेल, तर एक प्रोग्राम रन करतो ऑस्ट्रेलिया. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी स्टेट आहे ऑस्ट्रेलियामधली, तो एक प्रोग्राम रन करतो ज्या प्रोग्रामचं नाव आहे कन्स्ट्रक्शन व्हिसा सबसिडी प्रोग्राम. तर ह्या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला व्हिसा मिळाल्यानंतर, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला जॉब लागल्यानंतर तुम्हाला $10,000 जो की साधारणपणे तुमचा पूर्ण खर्च असतो व्हिसा मिळवायचा, एअर तिकीटचा, तो सगळा म्हणजे साधारण 6.5 लाख इंडियन करन्सीमध्ये तेवढं तुम्हाला रिफंड देतं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया स्टेट गव्हर्नमेंट. आता हे कसं वर्क होतं, तर तुमचं जर एलिजिबिलिटी असेल, तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमचा CV पाठवायचा, आम्ही देतोय ह्या मेल ID वरती, आणि तिथे लिहायचं की मला ऑस्ट्रेलिया PR साठी एलिजिबिलिटी चेक करून हवी आहे किंवा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या प्रोग्रामसाठी, सबसिडी प्रोग्रामसाठी एलिजिबिलिटी चेक करून हवी आहे. तुमची आम्ही फ्री ऑफ कॉस्ट एलिजिबिलिटी चेक करून देणार. एलिजिबिलिटी चेक झाल्यानंतर तुमचं आपण स्किल असेसमेंटला टाकायचा असतो डॉक्युमेंट्स. स्किल असेसमेंट म्हणजे ऑस्ट्रेलियन अथॉरिटीज चेक युअर स्किल्स इन टर्म्स ऑफ युअर एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, युअर वर्क डॉक्युमेंट्स, एक्सपिरियन्स डॉक्युमेंट्स, ID डॉक्युमेंट्स, आणि ते एक रिपोर्ट देतं ज्याला म्हणतात स्किल असेसमेंट रिझल्ट, ज्याच्यामधनं तुम्हाला कळतं की यू आर एलिजिबल टू मायग्रेट टू ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर आपल्याला एक इंग्लिशची एक्झाम द्यावी लागते. त्या इंग्लिशच्या एक्झामनंतर आपण EOI सबमिट करतो. EOI इज एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. ह्याच्यामध्ये EOI सबमिट केल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून जर तुम्हाला इन्व्हाइट आलं ॲज अ सिव्हिल कन्स्ट्रक्शन वर्कर, वेदर यू आर इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, स्ट्रक्चरल इंजिनियर, सो एनीबडी इन कन्स्ट्रक्शन, तर वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधनं जर तुम्हाला इन्व्हिटेशन आलं PRचं 190 किंवा 491 एनी इन्व्हाइट, तर मग आपण हा व्हिसा ॲप्लिकेशन करतो. व्हिसा ॲप्लिकेशन झाल्यानंतर व्हिसा ग्रांट होतो. व्हिसा ग्रांट झाल्यानंतर वी हॅव टू मेक शुअर दॅट यू आर अप्लाइंग फॉर दॅट पर्टिक्युलर सबसिडी. तर आपल्याला त्या प्रोग्रामसाठी रजिस्टर करावं लागतं. त्या प्रोग्रामला रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तिथे कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून जॉब मिळाला की मग ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची गव्हर्नमेंट तुम्हाला $10,000 ही रिफंड करते. सो दॅट इज कॉल्ड कन्स्ट्रक्शन व्हिसा सबसिडी प्रोग्राम. ओके, तो CVSP. ओके, तर ह्या अंतर्गत तुम्हाला जर करायचं असेल तुमचं व्हिसा प्रोसेस किंवा तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर वरती जो मेल ID दिला आहे त्या मेल IDवर तुमचा रेझ्यूम पाठवा आणि मेल करा की तुम्हाला या प्रोग्रामसाठी एलिजिबिलिटी चेक करून हवी आहे किंवा डिटेल माहिती हवी आहे, किंवा माझ्या बायोमध्ये, इंस्टाग्रामच्या बायोमध्ये माझे सगळे मीटिंगचे लिंक्स आहेत. तर यू कॅन बुक आयदर अ कॉल or you can book a video meeting with me and then discuss your eligibility, discuss your profile with me, and then see if you're eligible, we could submit your application. Okay, आता ह्याच्यामध्ये बरेचसे मिसकन्सेप्ट्स आहेत की ऑस्ट्रेलियन मनी, बरेचसे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील ज्याच्यामध्ये लिहिलं असेल की ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट इज पेइंग यू $10,000, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इज पेइंग यू 10,000. तर असं नाही आहे. ह्या प्रोग्रामला रजिस्टर करावं लागतं आणि त्याला तुम्ही एलिजिबल लागता, आणि तिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये काम मिळाल्यानंतर, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम मिळाल्यानंतर ती कन्स्ट्रक्शन कंपनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची असावी लागते. तर हे सगळं बघायचं काम आमचं असतं ॲज अ कन्सल्टंट. सो ह्या सगळ्या डिटेल माहितीसाठी तुम्ही एक मीटिंग बुक करू शकता. मीटिंगचे लिंक्स माझ्या इंस्टाग्रामच्या बायोवरती आहे, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर बघा आणि तिथे तुमचा CV पाठवा आणि तिथे सांगा की आम्हाला मीटिंग बुक करायची आहे, तर तुम्हाला लिंक्स येतील. मीटिंग्स पेड असतात. मीटिंग पेड असायचं कारण असं आहे कारण की प्रत्येक कॉन्व्हर्सेशन ऑस्ट्रेलियाचं साधारण 25 ते 30 मिनिटं चालतं. सो असं नाही होत की तुम्ही कॉल केला आणि आम्ही 5 मिनिटात तुम्हाला सगळी माहिती सांगितली. तुमचा CV चेक केला जातो, तुमचा CV एलिजिबल आहे की नाही, तुमच्याशी डिस्कस केलं जातं, सगळा प्रोफाईल समजला जातो, मग तुम्हाला अख्खी प्रोसेस समजावली जाते, खर्च किती होईल समजावला जातो, ह्या प्रोग्रामला एलिजिबल कसं व्हायचं, इथे रजिस्टर कसं करायचं, हे सगळं समजावायला कमीत कमी 20, 25, 30 मिनिटं लागतात. आता प्रत्येकाला जर 30 मिनिट्सचा फ्री कॉल दिला तर मला शक्यच नाही आहे एवढ्या सगळ्या लोकांना केटर करणं. त्यामुळे वी हॅव ऑलवेज मेन्शन की प्लीज बुक युअर अपॉइंटमेंट्स
जेणेकरून काय होतं की जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत त्यांना खरंच करायचं आहे ते बुक करतात आणि ते येतात. आता काय होतं, जर फ्री ऑफ कॉस्ट दिलं तर ज्यांना काही करायचंच नाहीये ते फक्त आम्हाला काय माहिती पाहिजे तुम्ही पाठवा. त्यामुळे आम्ही फ्री मीटिंग्स देत नाही. खूप लोकांची अशी इच्छा असते आणि बरेच लोक म्हणतात की बाकीच्या कंपन्या तर फ्री मीटिंग्स देत आहेत, तुम्ही का नाही फ्री मीटिंग देत. तर मी तुम्हाला सांगते एक गोष्ट, जिथं तुम्हाला फ्री मीटिंग, एनिथिंग दॅट यू गेट फ्री यू आर द प्रॉडक्ट. म्हणजे असं आहे की जिथे तुम्हाला फ्री मीटिंग्स देतात जनरली मार्केटिंगची लोक तुमच्याशी बोलतात, कन्सल्टंट्स बोलत नाही. ते सगळे सेल्स आणि मार्केटिंगची टीम असते जी तुमच्याशी आधी बोलते. त्यांचा एकच ध्येय असतो की तुम्हाला रजिस्टर करून घेणे. आणि आमच्या केसमध्ये असं होतं की वेन आय डिस्कस विथ यू, माय इंटेन्शन इज नॉट टू गेट यू रजिस्टर्ड, माय इंटेन्शन इज टू गिव्ह यू द क्लिअर पिक्चर ऑफ व्हॉट यू आर फॉलोइंग इन टू अँड व्हॉट शुड बी डन, वेदर यू आर एलिजिबल ऑर नॉट. अँड इफ यू आर नॉट एलिजिबल, आम्ही क्लिअरली सांगतो की तुमची एलिजिबिलिटी नाही आहे. बरं, अजून काही ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी अवेलेबल असतील तर तेही आम्ही तुम्हाला मीटिंगमध्ये सांगतो. त्यामुळे मीटिंग बुक करणे इज अ बेस्ट वे टू गो अहेड. ओके, आणि आय एम व्हेरी थँकफुल की तुम्ही या चॅनलवर आलात आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. अँड ऑल द पीपल हु आर ऑन माय इंस्टाग्राम ऑल्सो, आय एम व्हेरी थँकफुल. कधी मला चान्स मिळत नाही कारण व्हिडिओज 30-30 सेकंदाचे, 15-15 सेकंदाचे असतात. आणि आता ही अपॉर्च्युनिटी आहे, तो आय रिअली वॉन्ट टू थँक ऑल ऑफ यू हु आर फॉलोइंग माय चॅनल, all of who have been following all my videos and comment on my videos and like my videos. I'm so much glad that you like the content that I'm making, and I hope I keep serving. Thank you so much.